नमस्कार. आज मी आपल्यापुढे एक कविता नव्हे, तर काही हलके-फुलके या सदराखाली एक नवीन विषय घेऊन येत आहे. विषयाचे नाव आहे पुणेरी पाहुणचार. या सादरीकरणामागील हेतू हा केवळ निखळ मनोरंजन एवढाच असून त्याचा वास्तविकतेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. तर पुणेरी पाहुणचार. खरे तर आजचा विषय हाच मूळ विसंगत आहे. दोन परस्पर विरोधी शब्द एकत्र, म्हणजे एकतर पुणेरी म्हणा किंवा पाहुणचार, दोन्ही एकत्र कसे ना? असो, पण आज आपण पाहुणचार म्हणजे काय हे नव्याने समजून घेऊ. पुणेरी दृष्टिकोनातून नव्हे, पुणेरी मानसिकतेतून. आता पुणेरी म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर येते ती शुद्ध मराठी. मराठीच काय, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजून घेऊन मग पटले तरच ती गोष्ट करणारे म्हणजे पुणेकर. यामुळे पाहुणचारबद्दल बोलताना आपण आधी पाहुणचार या शब्दाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करूया. पाहुणचारमधला मूळ शब्द म्हणजे पाहुणा. आता पाहुणा या शब्दाची उत्पत्ती नक्की कशी झाली असेल बरे, माहीत नाही. पण पाहुणा आणि पाहुणा नये यात काहीतरी साम्य नक्की वाटते आणि बहुतेक हेच पुणेकरांनी जाणले असेल. म्हणजे ज्याला पाहूच नये अथवा पाहूनही न पाहिल्यासारखे करावे अशी दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे पाहुणा असे काहीतरी. अतिथी देवो भव म्हटले ते देवाला कसे वाटेल ना? आणि म्हणूनच पुणेकरांना हे मान्य नाही. आणि मग जी गोष्ट बुद्धीला पटत नाही ती करेल तर तो पुणेकर थोडाच. बरे, आता आपण मूळ विषयाकडे वळू. म्हणजे आपण बघू की पुणेकर कसा करतात पाहुणचार. आता पाहुणचार हा पाहुणा कधी येतो यावर अवलंबून असते. म्हणजे समजा सकाळी सकाळी चहाच्या वेळा कोणी पाहुणा आलाच तर आधी त्याच्याशी नुसते बोलून अंदाज घ्यायचा की तोंडाच्या वाफेनेच काम होते आहे की चहाची वाफ लागेल खरंच. आणि मग चहाची गरज पडणारच असेल तर त्यातही आधी नव्हे, नाईलाजास्तव सर्वात शेवटी पाहुण्यांना विचारण्यात येईल की काय गरम चहा घेणार का? या विचारण्यातला प्रेमभाव इतका थंड असतो की बहुतेक पाहुणे नाहीच म्हणणार. संध्याकाळी चहाच्या वेळेस तुम्ही कोणाकडे गेलात तर काय चहा घेऊनच आला असाल हे इतक्या दृढ विश्वासाने विचारण्यात येईल की त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायची तुमची इच्छाच होणार नाही. त्यातही जे निग्रही असतील पाहुणे, अशा पाहुण्यांकरता मग ठेवणीतले कप काढले जातील. हे कप आकाराने अतिशय लहान असून जनरली लालसर रंगाचे असतात की जेणेकरून कमीत कमी चहापत्तीतही चहाला कलर छान येईल. आणि मग खूप उंची द्रव्य दिल्याचा आविर्भावात तो चहाचा कप तुमच्यासमोर आणला जाईल. हां, पण चहाबरोबर जर तुम्ही बिस्किट्सची अपेक्षा करत असाल तर तुम्ही पुण्यात नवीन आहात. आणि जर तुमच्यापुढे बिस्किट्स आणले गेलेच तर ते इतके पवित्र असतील की त्यांना चहाचा नुसता स्पर्श झाला तरी ते चहातच जीव देतील. आय मीन इतके मऊ झालेले असतील. म्हणजे याचा अर्थ ती एक्सपायर्ड वगैरे असतील असं अजिबात नाही. आणि जर का असतीलही एक्सपायर्ड झालेली तर ते म्हणजे पाहुण्यांच्या प्रतिकारशक्तीला पुणेकरांनी दिलेला तो मुजरात समजावा. असो, जर तुम्ही ब्रेकफास्टच्या वेळेत कोणाकडे पोचलात तर घरात शिरल्या शिरल्या तुम्हाला पोह्याचा वास येईल. आणि तुमचे नशीब थोरत असेल तर तुमच्या पुढे एका छोट्याशा वाटीत अजून छोटेसे थोडेसे पोहे येतील आणि संपवा हं सर्व असे आवर्जून सांगण्यात येईल. आणि हो, पोहे दिल्या दिल्या आतून आवाज येईल, कसे बरोबर झाले हो पोहे. म्हणजे कसे की परत मागण्याचा प्रश्नच नाही. पण एक नक्की, जर त्या थोड्याशा पोह्यात एक जरी शेंगदाणा मिळाला तरी अहोभाग्य समजावे. आणि हो, वरून बारीक शेव असेल तर तुम्हाला कोणी राजवस्त्री दिल्याचा अभिमान तुमच्या चेहऱ्यावर झळकायला हरकत नाही. असो, पुण्यात जर तुम्ही कोणाकडे जेवायला जर का तुम्हाला कोणी जेवायला बोलविले तर तुमचे खूपच पुण्य समजावे. ताट समोर आले, जेवणाचे ताट समोर आले की प्रथम 3-4 प्रकारच्या चटण्या बघून तुम्ही खुश व्हाल. अरे वा. पण मग लगेचच भाज्या दिसत नाही ताटात कुठे म्हणून तुमची थोडी चुळबुळ सुरू होईल. मग नीट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्या चटण्या नसून भाज्याच आहेत. वाया नको जायला म्हणून कमी वाढलेला एवढाच उद्देश, म्हणजे मूळ उद्देश शुद्धच. अजून एक, इथे तुम्हाला चिवताईच्या चोचीपेक्षाही छोटा चमचा पाहायचा योग येईल, तूप वाढायला. पूर्वी पेठेमध्ये पाहुण्यांना गरम तूप वाढायला जाळी असलेला चमचा वापरायचे अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. असो, पुण्यातल्या 2 गोष्टी एकदम फेमस, एक चितळींची बाकरवडी आणि दुसरी आंबा बर्फी. जर यापैकी एक जरी तुम्हाला पाहुणचारात मिळाली जेवताना किंवा नंतर तर तुम्ही यजमानांच्या खूप जवळचे आहात म्हणून खात्री बाळगा. पण एक गोष्ट नक्की,
जसे विदर्भात पोट फाटेपर्यंत आग्रह करतात खाण्याचा पाहुण्यांना, तसे पुण्यात अजिबात करत नाही. म्हणजे कसे की उगाच कोणाचे पोट कानं फाडायचे, बाकी काही नाही. म्हणजे जर तुम्ही कोणाकडे जेवायला गेलाच तर एवढेच जेवाल की घरी येऊन परत जेवू शकाल. तसे तुमचे उरलेले अर्धे पोट पुणेकरांच्या टोमण्याने न भरले तरच नवल. आणि हो, जर एखादा मोठा प्रोग्राम पुणेकरांना करायचा असेल तर मुद्दाम उपवासाचा दिवस निवडण्यात येतो. मुहूर्त महत्त्वाचा, उगाच चुकीचा अर्थ काढू नये. अर्थात आता चित्र बदलत आहे. आता पूर्वी मिळणाऱ्या दुधाच्या अर्धा कप चहाऐवजी पूर्ण कप भरून हेल्थ कॉन्शियसच्या नावाखाली संपूर्ण पाण्याचा ब्लॅक टी दिला जातो. आता जेवायला आलेले पाहुणे अर्धपोटी घरी जात नाहीत, त्यांचे ते पोट भरूनच घरी जातात. अर्थात हे पुणेकरांच्या आग्रहामुळे नव्हे, तर त्या पाहुण्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे. डाएट कॉन्शियस. आणि कसे की पुणे जसे वाढत आहे तसे पुणेकरांचे मनही मोठे होत आहे आता. पण जर का तुम्ही पेठा बघितल्या तर त्याला वाढायला स्कोपच नाही ना. आता यात कुठे त्या पेठेमध्ये पेठवाल्यांचा थोडीच दोष ना. बाकी काही असो, पुण्यात कोणाकडे जाऊन चांगला पाहुणचार जर तुम्ही मिळवू शकत असाल तर तुम्हाला जगात अशक्य असे काहीही नाही. आणि जर तुम्हाला काही थ्रिलिंगच करून बघायचे असेल तर एक चॅलेंज ॲक्सेप्ट करून बघा. पुण्यातल्या एका पेठेत, कुठल्याही पेठेत, एका अनोळखी घरी जाऊन एक कप चहा मिळवून दाखवा. म्हणजे तुम्हाला माझ्याकडून नाही, एक बाकरवडी फ्री. चला तर बघू मग कोण हे शिवधनुष्य उचलतं ते. धन्यवाद.